नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरच्या वड्या। इथे त्यासाठी मी घेतलेली एक गड्डी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। मस्त फ्रेश कोथिंबीर आणली मी ते। आता आपण घालूया याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, पाव वाटी ते मी तांदळाचं पीठ ॲड करते याच्यामध्ये। 1 चमचा मी ते पांढरे तीळ ॲड करते मी। ओवा घेतलाय चिमूटभर, तो क्रश करून हातावर याच्यामध्ये घातला आहे ते। 1 चमचा धणे जिरे पावडर घातली येते। इथे मी मिरची आणि लसूणचा ठेचा घातलाय। 7-8 मिरच्या आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घेऊन मिक्सरला बारीक वाटून घेतलंय। तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता इथे तिखट आवडीनुसार। नंतर अर्धा मी चमचा इथे हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातले मी इथे। चवीनुसार आपण इथे मीठ घालूया। सगळं आता इथे आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं। आता इथे या स्टेजला आधीच पाणी नाही घालायचं, कोथिंबीरला आपोआप पाणी सुटेल। इथे आपल्याला जस्ट छान असं एक गोळा इथे रेडी करून घ्यायचा आहे। जसं लागेल तसं पुढे आपण पाणी घालूया। इथे मी अजून थोडंसं अर्धी वाटी इथे बेसन पीठ ॲड केलेलं आहे। अजून इथे मी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालते की ते आपल्याला गोळा रेडी करायचा आहे। इथे सगळं आपल्याला छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, आपल्याला एक डो रेडी करून घ्यायचा आहे। चाळणीला छान असं व्यवस्थित तेल लावून घेते, म्हणजे ते वड्या इथे चिटकत नाही चाळणीला। इथे माझे इथे 2 इथे गोळे रेडी झाले छोटे छोटे वड्यांचे। आता आपण ह्याला वाफवून घ्यायचे छान असं व्यवस्थित। ते वरूनच मी याचे तीळ लावून घेते, म्हणजे दिसायला आणि चवीला पण एकदम छान लागतं। तीळ असं जरा ह्याला दाबून घेते याच्यावरती। इथे मी गॅसवरती पाणी उकळायला ऑलरेडी ठेवलेलं होतं। पाणी उकळून झालं की आपण ह्याच्यावर चाळणी ठेवूया आणि झाकून आपल्याला हे 15 ते 20 मिनिट ह्याला छान अशी वाफ देऊन घ्यायची मीडियम फ्लेमवरती। इथे 15 मिनिटानंतर मी चेक करते वड्या व्यवस्थित शिजल्यात की नाही। आतून चाकू घालून बघते, ह्याच्यामध्ये चिटकत नसेल म्हणजे व्यवस्थित आपल्या ह्याला वाफ मिळालेली आहे वड्यांना। आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया दोन्ही वड्या। गरम गरम आपल्याला ह्याला नाही कट करायचं आहे, थोडंसं नॉर्मल स्टेजला आल्यावरती आपण ह्याची पीसेस करून घेऊया लहान लहान। तुम्हाला हव्या त्याच्या शेपमध्ये तुम्ही ह्याला कट करू शकता। मी ते सुरीला तेल लावून घेतलं आहे, त्यामुळे वड्या चिटकत नाही, ते व्यवस्थित कट होतात छान। तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही वड्या ह्या कट करू शकता। इथे पातळ हव्यात तर या फिर तुम्हाला जाड हव्यात तसे तुम्ही कट करा। इथे छान इथे पाहू शकता। इथे मी फक्त इथे एक गोळा छान इथे कट करून घेतला व्यवस्थित, पाहू शकता। एवढ्या याच्या वड्या झालेल्या आहेत कट करून, आणि एक गोळा मी तसंच साईडला ठेवणार आहे। तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ह्याला स्टोअर करून ठेवणार आहे। इथे आता आपण या सगळ्या वड्या तळून घेऊया। इथे ते कढईमध्ये ऑलरेडी मी तेल गरम करायला ठेवलं। इथे आपण या सगळ्या वड्या छान अशा खरपूस होईपर्यंत मस्त याला छान तळून घेऊया। इथे तुम्हाला तुम्ही या वड्या नुसत्या अशाच खाऊ शकता, या फिर तुम्ही त्याला शॅलो फ्राय करा। इथे मी जरा डीप फ्राय करते या वड्या, चवीला खूप छान लागतात अशा तळून पण। मस्त आपल्याला या लाईट ब्राऊन होईपर्यंत छान आलटी पलटी करून आपण याला तळून घेऊया इथे दोन्ही साईडनी। मस्त एकदम क्रंची लागतात या वड्या असं छान तळल्या तर। आता इथे 1 लॉट माझं तळून झालेला आहे। इथे मस्त पाहू शकता, इथे 1 लॉट मी तळून घेतलेलं आहे। इथे आपण आता उरलेल्या सगळ्या वड्या पण छान असं व्यवस्थित तळून घेऊया। इथे सगळ्या आता मी बाकीच्या राहिलेल्या वड्या त्या पण सगळ्या तळून घेते। इथे तुम्ही कोथिंबीरच्या वड्या एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आता हिवाळा सुरू झाला आहे, मार्केटमध्ये छान मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर यायला लागली। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।